नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे वृद्धाश्रम योजना। या योजनेमध्ये काय काय तुम्ही बघू शकता। शासन निर्णय क्रमांक आपल्याला इथे दिलेला आहे आणि GR कधी निघाला ते पण तुम्हाला सांगितलं आहे आणि GR कसा काढायचा त्याबद्दल पण तुम्हाला मी सांगितलं आहे। तुम्हाला GR काढता येत नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक देणार, तिथून तुम्ही जाऊन बघू शकता। याचं उद्दिष्ट काय आहे, वृद्धापन काळात चांगल्या प्रकारे व सुख समाधानाने घालविता यावे याकरिता योजना सुरू करण्यात आली आहे। म्हणजे जे वृद्ध असते त्यांना सुख सुविधा समाधानाने घालण्यात यावे त्यासाठीच ही योजना सुरू केलेली आहे। लाभाचे स्वरूप कोणकोणते आहे तुम्ही बघू शकता। शासन मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृद्धाश्रम चालवण्याची योजना सन 1983 पासून कार्यरत आहे। 2 नंबरचा आहे संस्था ही संस्था नोंदणी अधिनियम 1960 व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1850 अंतर्गत नोंदणीकृत असावी। म्हणजे जी संस्था वृद्धाश्रम चालवते ती संस्था 1960 पासून सार्वजनिक ही त्या संस्थेची नोंदणी असावी फार गरजेची आहे आणि ती संस्था वृद्धाश्रम असावी। सदर वृद्धाश्रमात अन्न वस्त्र निवारा औषधोपचार करमणूक केंद्र मनोरंजनाची सोय मोफत करण्यात यावी। कोणचं पण वृद्धाश्रम असणे त्या वृद्धाश्रमात अन्न वस्त्र निवारा जे गरजू वस्तू आहे त्यामध्ये औषधोपचार करमणूक क्षेत्र मनोरंजनासाठी तुम्ही त्यांना TV वगैरे मनोरंजन करण्यासाठी इथली सोय असली पाहिजे। वृद्धाश्रमात निराधार व निराश्रित 60 वर्षावरील पुरुष व 55 वर्षावरील स्त्रियांना प्रवेश देता येतो। म्हणजे जे पण वृद्धाश्रम आहे त्यामध्ये 60 वर्षावरील पुरुष आणि 55 वर्षावरील स्त्रिया यांना आश्रय दिला जातो। प्रत्येक वृद्धामागे परिपोषण अनुदान 1 जानेवारी 2012 पासून प्रतिमा ₹630 ऐवजी ₹1500 या दरम्यान दिली जाते। म्हणजे ज्या वृद्धाश्रमात सरकारी वृद्धाश्रम असेल त्यामध्ये एका मागे तुम्हाला आता ₹1500 दिले जाते, म्हणजे तुम्हाला न देता ज्या वृद्धाश्रमाला दिले जाते। 6 नंबरचा आहे वृद्धाश्रमाची प्रवेश संख्या कमीत कमी 25 आहे। तसेच प्रत्येक वृद्धामागे इमारत बांधकाम अनुदान 750 एकदा दिले जाते। म्हणजे तुम्ही समजू शकता आता एक वृद्धाश्रम बांधले आहे आणि त्यामध्ये कमीत कमी वृद्धाची संख्या ही 25 असणं फार गरजेचे आहे, तेव्हाच ते शासकीय याच्यामध्ये जाऊ शकतात। आणि मित्रांनो, तुम्हाला याची PDF किंवा माहिती आणखी पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा। मी यावर आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे। धन्यवाद मित्रांनो।